राज्यातील राजकीय घडामोडींचा धावता आढावा। भाजपकडून विधान परिषदेसाठी नावं जाहीर झालीत। भाजपकडून 5 नावांची घोषणा झाली। यामध्ये सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार यांची नावे आहेत, तर पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। विधान परिषदेकडून उमेदवारी मिळणं विजय, पक्षाचा विचारधारेचा विजय। एक महिला म्हणून कधीही पक्षाने अविश्वास दाखवला नाही, त्यामुळे स्वतःला सिद्ध करू शकले, अशी प्रतिक्रिया माधवी नाईक यांनी दिली। महिला आरक्षण विधेयक मुद्द्यावर आता महाराष्ट्रात विशेष अधिवेशन घेतलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। पुढच्या आठवड्यामध्ये 1 दिवसीय विशेष अधिवेशन होण्याची शक्यता आहे। महिला आरक्षण विधेयकावर पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना या अधिवेशनात पाहायला मिळू शकतो। मुंबई पुणे मिसिंग लिंक मार्गाला स्वातंत्र्यवीर शिंगरोबा धनगर यांचं नाव द्या, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाकडून करण्यात आली आणि नामकरणाची घोषणा 1 मे पूर्वी करावी, अशी मागणी सुद्धा पत्राद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे रासपचे प्रदेश सरचिटणीस शरद दडस यांनी केली। रवी राणा आणि बच्चू कडूंचा फोनवरून संवाद झाल्याची चर्चा रंगली। एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर आलेली असताना एकमेकांचे कट्टर वैरी असलेल्या कडू आणि रवी राणा यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं समजतं। लोकप्रतिनिधींची गुंडगिरी आणि इतिहासाचं विकृतीकरण याविरोधात दादर शिवाजी पार्क इथं महामोर्चा काढण्यात आला। काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, शेकाप, डावे पक्ष आणि पुरोगामी संघटनांनी आंदोलनात सहभाग घेतला। एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली। बुधवारी संध्याकाळी नंदनवन या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बीडमध्ये उपस्थित राहणार। पुण्यामध्ये बारामती पोटनिवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे सुनेत्रा पवार बीडमध्ये ध्वजारोहण करतील। मसाजोग ग्रामपंचायतीचे मतदान पार पडले। संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावला। मतदान करताना धनंजय देशमुख भावूक झाले होते। अजित पवारांच्या अपघाताला 3 महिने पूर्ण झाले, तरीही तपासाला हवा तसा वेग आला नाही। आमच्याकडे अजून काही पुरावे आहेत, ते सीआयडीला देण्यासाठी आलो होतो, असं रोहित पवार यांनी विधान केलं। भंडारा शहरातली मंजूर विकास कामं रखडल्यामुळे शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले। नगर परिषद प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। कामं लवकरात लवकर सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेने दिला। वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे अधिकाऱ्यांवर दबाव टाकून मंत्रिपदाचा दुरुपयोग करतायत, असा आरोप भुसावळच्या पवार गटाच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी केला। काँग्रेस नेते नाना पटोले यांना नागपूर विमानतळ सुरक्षा रक्षकांनी आयकार्ड मागत काही काळ विमानतळाच्या गेटवर थांबवून ठेवलं होतं। त्यानंतर इतर अधिकारी आले आणि त्यांनी नाना पटोले यांना ओळखलं आणि विमानतळामध्ये प्रवेश दिला।